नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव, सामाजिक उपक्रम आणि वाढदिवसाला सेवाभावी स्वरूप। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस स्वदेशी व्हिला येथे विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, धार्मिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला। दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी श्री रावसाहेब पाटील यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त आमदार व माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार श्री नितीन शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सावकार मातनाईक, जिल्हा परिषद सदस्य श्री प्रशांत अवधूत आणि मंजिरीताई गाडगीळ यांनी श्री रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या। दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील, चेअरमन श्री संजय शेटे, श्री अनिल बागणे, महामंत्री श्री शशिकांत राजोबा यांच्यासह संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी श्री रावसाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शांतीसागर पतसंस्थेचे चेअरमन श्री सुरेश पाटील आणि वीराचार्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री मोहन नवले, संचालक श्री अजित भंडे, आनंद सागर गोरवाडे व इतर संचालक यांनी श्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या। कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे संचालक श्री लालासाहेब थोटे, श्री वसंतराव नवले, डॉक्टर रमेश ढबू, श्री चेतन पाटील, श्री चंदन केटकाळे, कार्यकारी संचालक श्री अनिल मगदूम तसेच पतसंस्थेचे विविध विभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व कर्मचारी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या। भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे पश्चिम विभाग प्रमुख श्री प्रशांत गौंडाजी, सांगली जिल्हाध्यक्ष श्री महावीर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोल्हापूर जिल्हा जैन प्रकोष्ठचे अध्यक्ष श्री महावीर तकडे, भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष सौ उज्ज्वला चौधरी व महिला पदाधिकारी व अन्य पदाधिकाऱ्यांनी श्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या। सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील जैन प्रकोष्ठच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने भेटी देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या। वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या वतीनं गणेशनगर इथं सकाळी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी संस्थापक डॉक्टर डी चौगुले आणि बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य थांबोळी सर यांच्यासह विविध शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी श्री रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या। केमिस्ट संघटनेचे श्री अजित सकळे, श्री सचिन सकळे, अविनाश पोरे, विवेक लडगे, महावीर खोत, विकास चौगुले यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या। जिव्हाळा ग्रुपचे सर्व सदस्य, हॉटेल मालक चालक संघटनेचे शैलेश पवार, उद्योजक सागर वडगावे, माजी महापौर प्रशांत उर्फ पप्पू मजलेकर, ॲडव्होकेट अमोल चिमाना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री संदीप राजोबा, बिल्डर श्री राजेंद्र पोळ, सचिन संकपाळ, शीतल पाटील, माजी नगरसेवक सांगली जैन बोर्डिंगचे श्री मदन पाटील, राहुल चौगुले, ॲडव्होकेट जयत नवले तसेच सरकारी वकील ॲडव्होकेट चिपरे तसेच विविध व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही श्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या। विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, पत्रकार, गणेशनगर परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनीही श्री रावसाहेब पाटील यांना भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या। प्रत्यक्ष भेटीसोबतच फोन, व्हॉट्सॲप, दूरध्वनी तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातूनही श्री रावसाहेब पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला। मित्रपरिवार, हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी संदेश, फोन व सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। श्री रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। कुपवाड येथील वृद्ध सेवा आश्रमात अन्नदान करण्यात आलं। तसेच सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी ब्रह्मनाळ येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे। विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांचा प्रेमळ सहभाग यामुळे श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरला। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सॲप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।